नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा। पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे अजिंक्य, कधीही न जिंकला जाणारा। विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। कधीही न जिंकला जाणारा याला काय शब्द आहे? अजिंक्य आहे। म्हणजे पहिला पर्याय काय आहे? बरोबर आहे। आपल्याला काय विचारलं? चुकीचा पर्याय कोणता, म्हणजे अयोग्य पर्याय कोणता असं विचारलेलं आहे। दुसरा पर्याय पहा, अनाथाश्रम म्हणजे काय? निराश्रितास आश्रय देणारी संस्था। विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबर पर्याय बरोबर आहे। अनाथाश्रम कशाला म्हणतात? तर निराश्रितास आश्रय देणारी संस्था। तिसरा पर्याय पहा, अगणित, ज्याची मोजणी करता येत नाही असा अगणित। विद्यार्थी मित्रांनो, हे देखील बरोबर आहे। चौथा पर्याय पहा, अमर, ज्याला मरण आहे असा। विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबर पर्याय चुकीचा आहे। अमर म्हणजे काय? ज्याला मरण नाही, ज्याला मरण नाही असा तो कोण असतो? अमर असतो। आता या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय। अमर म्हणजे काय? ज्याला मरण नाही असा तो का असतो? अमर असतो। योग्य उत्तर 4 नंबर पर्याय। पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे? सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे भारतीय स्टेट बँक। भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँक। पुढे पहा, भारतात पंचायत राज प्रणाली कधी सुरू झाली हा प्रश्न 50 वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1959। भारतात पंचायत राज प्रणाली कधी सुरू झाली? 1959। खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? महत्वपूर्ण प्रश्न आहे। खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर 1829। 4 डिसेंबर 1829। पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीमध्ये कोठून निवडून आले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीमध्ये कोठून निवडून आले? योग्य उत्तर आहे भायखळा परळ। भायखळा परळ। पुढे पहा, कभी कभी छोटी चीज भी बड़ा काम कर जाती है। कभी कभी छोटी चीज भी बड़ा काम कर जाती है, हे उद्गार कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री। पुढे पहा, खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली? पर्याय पहा, केसरी, हरिजन, मराठा। पर्याय 1 व 3। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं। मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं। म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय 1 व पर्याय 3 हे झालं आपलं उत्तर। लक्षात घ्या, 4 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे, कारण पर्याय 1 आणि पर्याय 3 असं आपल्याला म्हटलेलं आहे। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, हरिजन हे जे काही वृत्तपत्र आहे ते कोणी लिहिलं? सोपा प्रश्न आहे, लगेच मला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे। हरिजन हे वृत्तपत्र कोणी लिहिलं? सॉरी, हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं आहे असं मला म्हणायचं आहे। ओके, पुढे पहा, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण तुमच्याकडून करून घेत असतो, त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा, तोंडी पाठ करा। ओके, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर गोपाळ कृष्ण गोखले। कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी मालक बनले? कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी मालक, शेतकरी जमीन मालक बनले? काय म्हटलं? शेतकरी जमीन मालक बनले। योग्य उत्तर आहे रयतवारी। विद्यार्थी मित्रांनो, रयतवारी ही जी काही महसूल पद्धत होती
या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले. महाराष्ट्रात कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? महाराष्ट्रात कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? योग्य उत्तर आहे 1875. 1875. पुढे पहा, इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. 50 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पुढील प्रश्न पहा, भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते आहे? भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते आहे? योग्य उत्तर आहे कोलकाता. कोलकाता. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे इसवी सन 1858. इसवी सन 1858 पासून भारताचे जे काही गव्हर्नर जनरल होते ते व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? सोपा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे 12. भारतीय राज्यघटनेत एकूण 12 अनुसूच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? तर महाभियोग. काय म्हणतात? महाभियोग. लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला महाभियोग असं म्हणतात. पुढे पहा, भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली. भारतातील दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. पुढे पहा, पुढील म्हण पूर्ण करा. उधार तेल डॅश डॅश. पर्याय पहा, जळकट, कळकट, खवट, मळकट. काय असणार उत्तर? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे उधार तेल काय? खवट. उधार तेल खवट. पुढे पहा, पदार्थवाचक नावे ओळखा. पदार्थवाचक. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, दूध, साखर, कापड आणि सोने. हे चारही पदार्थवाचक नावे आहेत. दूध, साखर, कापड, सोने. पुढे पहा, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? विभाग. योग्य उत्तर आहे विदर्भ. सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भात आहे. पुढे पहा, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? योग्य उत्तर आहे 36. सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते? योग्य उत्तर आहे ज्वारी. ज्वारी या पिकाचं उत्पादन महाराष्ट्रात सर्वात जास्त होतं. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? पर्याय पहा, अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर आहे. अवर्णनीय म्हणजेच काय? वर्णन करता येणार नाही असे, त्याला आपण म्हणतो अवर्णनीय. आपल्याला काय विचारलं? अयोग्य पर्याय विचारला आहे. दुसरा पर्याय पहा, अफवा, खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी. हे तर बरोबर आहे. खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमीला आपण अफवा म्हणतो. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, अप्पलपोटा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. 100% बरोबर आहे. स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा त्याला आपण अप्पलपोटा म्हणतो. तिसरा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, अतुलनीय म्हणजे काय? तुलना करता येईल असा. विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबर पर्याय काय म्हटलं आहे? अतुलनीय, तुलना करता येईल असा. तर विद्यार्थी मित्रांनो, चुकीचा आहे. तुलना करता येणार नाही असा म्हणजे काय? अतुलनीय. तुलना करता येणार नाही असा त्याला आपण काय म्हणतो? अतुलनीय असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबर पर्याय काय आहे? चुकीचा आहे. ओके. पुढे पहा, मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? मराठवाड्यामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे? तर योग्य उत्तर आहे 3. मराठवाड्यात 3 ज्योतिर्लिंग आहे. पुढे पहा,
सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? सोपा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, चारही पर्यायामध्ये महात्मा फुले पर्याय आहे. तो कधी लिहिला हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. म्हणून विचार करा आणि उत्तर सांगा. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. कधी लिहिला? 1889. पर्याय पहा कसे दिलेले आहेत. कन्फ्यूज आहे, साल माहिती पाहिजे. 1889 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न पहा. कधीही नाश न पावणारे या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? कधीही नाश न पावणारे याला आपण काय म्हणतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अविनाशी. कधीही नाश न पावणारे याला आपण म्हणतो अविनाशी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.